आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात 100 हेडलाईन्समधून। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचं पालकमंत्रीपद सोडलं। तब्येतीचं कारण देत पालकमंत्रीपद सोडल्याची माहिती अजित पवार यांची वरळी इथं पार पडलेल्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीमध्ये घोषणा। इंद्रनील नाईक गोंदियाचे नवीन मंत्री। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पालकमंत्रीपद सोडल्यानं इंद्रनील नाईक यांच्याकडे गोंदियाच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी। गडचिरोली पोलिसांसमोर शरण पत्करलेल्या भूपती उर्फ सोनू आणि त्याच्या सोबतचे तब्बल 60 माओवाद्यांचं आज औपचारिकरित्या पोलिसांसमोर आत्मसमर्पण। या आत्मसमर्पण सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस हे स्वतः उपस्थित राहणार। आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा सुरू ठेवूयात। गोंदियात माओवाद्यांचं शस्त्रांसह आत्मसमर्पण। मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रांचा साठा पोलिसांकडे सुपूर्द। गडचिरोली पोलिसांच्या नक्षली कारवाईला मोठं यश। महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर विरोधी पक्षातील शिष्टमंडळ आज पुन्हा राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकारी यांची भेट घेणार। कालच्या भेटीमध्ये समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं आज पुन्हा बैठक होणार। शरद पवार महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळासोबत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांची भेट घेण्यासाठी आज जाणार नाहीत। पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार पवार हे आज पुण्यात आहेत। महाविकास आघाडीसह मनसेच्या शिष्टमंडळाकडून निवेदन देताना राज्य निवडणूक आयुक्तांना अनेक प्रश्न। त्यावरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी यादीमध्ये नव्याने नावं समाविष्ट करणं आणि नावं वगळण्याचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नसल्याचं राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। बहुप्रतीक्षित सोलापूर ते मुंबई विमानसेवा आजपासून सुरू होणार। या सेवेचं उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार। त्यानंतर संध्याकाळी मुख्यमंत्री सोलापुरातून विमानानं मुंबईकडे रवाना होणार। स्थानिक नेत्यांचं ऐकून मुख्यमंत्री माझी सिक्युरिटी काढत असतील तर मी ताकदीनं निवडणूक जिंकणार। शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचं पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांना चॅलेंज करणारं वक्तव्य। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मोर्चे बांधणी। रविकांत बोबचे यांच्यावरती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी। संग्राम जगताप यांच्याशी सखोल चर्चा झाली। त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल पक्षानं त्यांना एक नोटीसही बजावली आहे। सुनील तटकरेंची माहिती। तर जगताप यांचं उत्तर येणं अपेक्षित असून ते आल्यानंतर पक्ष योग्य तो निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया। दरम्यान नोटीसी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत चर्चा झाली आहे। सगळ्या गोष्टीला चर्चा होणं गरजेचं असतं, तशी चर्चा झालेली असून नोटीसीला कसं उत्तर द्यायचं ते पाहू अशी प्रतिक्रिया संग्राम जगतापांनी दिली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुन्हा एकदा पुण्यातमध्ये पाहणी। सकाळी 6:15 वाजल्यापासूनच अजितदादांकडून पाहणी। शनिवार पेठेतल्या तानपुरा पुलाची अजित पवारांकडून पाहणी। गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा इथल्या महिला सरपंचावरील अविश्वास ठराव बारगळला। 11 सदस्यांपैकी 8च सदस्य अविश्वास ठरावाच्या बैठकीला उपस्थित असल्यानं प्रस्ताव नामंजूर। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीचा शाळकरी मुलांना फटका। जवळपास 500हून अधिक विद्यार्थ्यांसह दादरच्या शारदाश्रम आणि मालाडच्या मदर तेरेसा ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या 12 बस तब्बल 8 तास वाहतूक कोंडीमध्ये अडकल्या होत्या। राज ठाकरेंच्या फोननंतर विद्यार्थ्यांचं रेस्क्यू। स्थानिक प्रशासन, वाहतूक पोलीस आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व शाळकरी मुलांना नजीकच्या रॉयल गार्डन रिसॉर्टमध्ये नेलं। विद्यार्थ्यांची जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था केली। तब्बल 8 तास वाहतूक कोंडीत अडकून बसलेल्या शाळकरी मुलांचे प्रचंड हाल। लघुशंका, पिण्याचं पाणी, जेवण त्याबरोबरच एकाच ठिकाणी तात्कळत बसून मुलांचे हाल। मनसेकडून सर्व शाळकरी मुलांना बिस्किटं आणि पाण्याच्या बॉटल्स दिल्या। पुण्याच्या वाघोली भागातील एका प्रसिद्ध शाळेच्या शिक्षिकेनं विद्यार्थ्याला कानशिलात लगावली। मधल्या सुट्टीनंतर विद्यार्थी वर्गात वेळेत न आल्यामुळे मारलं। पालकांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल। शाळा व्यवस्थापनाकडून शिक्षिकेला नोटीस। शिक्षिकेच्या मारहाणीनंतर पुण्यामध्ये संबंधित पालकांची शाळेसमोर अजब मागणी। विद्यार्थ्यानं शिक्षिकेला सर्वांसमोर मारावं अशी पालकांनी मागणी केल्याचा शाळेचा दावा। त्यावरती शाळेनं पालकांना विद्यार्थ्यांचा दाखला घेऊन जाण्यास सांगितल्याचीही माहिती। छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोर्टामध्ये सरकारी वकील एजीपी देशपांडे यांना मारहाण।
ॲडव्होकेट महादेव लोखंडे यांनी एजीपी देशपांडे यांच्या चेंबरमध्ये जात मारहाण केली. पोलिसांनी ॲडव्होकेट लोखंडेंना ताब्यात घेतलंय. डोंबिवलीत श्री वल्ली महिला संस्था आणि फेरीवाल्या महिलांमध्ये राडा. संस्थेला स्टॉल लावण्यास महिला फेरीवाल्यांचा होता विरोध. फेरीवाल्या महिलांनी स्वतःच्या अंगावरती डिझेल ओतलं. पोलिसांच्या हस्तक्षेपाने परिस्थिती नियंत्रणात. बीडच्या अहिल्यानगर अहमदपूर मार्गावरील रास्ता रोको प्रकरणी गुन्हा दाखल. केस तालुक्यातील कोरडेवाडी इथं साठवण तलाव व्हावा यासाठी कोरडेवाडी ग्रामस्थांनी केला होता रास्ता रोको. 300हून अधिक आंदोलकांवरती गुन्हा दाखल. खंडणीसाठी मुलानेच बापाच्या मानेवरती सुरा ठेवून अपहरण केलं. रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख इथली धक्कादायक घटना. व्हॉट्सअपवरती हाततोंड बांधलेला फोटो पाठवून मागितली होती 1 लाखांची खंडणी. मॅट्रिमोनियल ॲपवरती खोटा बायोडेटा टाकून फौजदार असल्याच्या थापा मारत मुलींना लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक. तरुणाला सोलापूर सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी कुटुंबासह धाराशिवच्या सांडेसांगवी गावातील पूरग्रस्तांसोबत दिवाळी साजरी केली. पूरग्रस्तांना दिवाळीच्या साहित्यासह गावातील प्रत्येक कुटुंबाला 5,000ची मदत केली. दिवाळीनंतर शेतकऱ्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन उभारणार. मनोज जरांगे पाटील यांची घोषणा. नुकसानीची 100% भरपाई द्यायची नसेल तर ताकदीनं आंदोलन लावून धरणार. जरांगेंचा निर्धार. आपत्तीग्रस्त कुटुंबियांना आणि शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी चितळेकडून मोठी मदत. मुख्यमंत्री सहाय्यता निधी चितळे डेअरीकडून 1 कोटी रुपये देणगीचा धनादेश मुख्यमंत्र्यांना सुपूर्द. रस्त्याअभावी गरोदर मातेचा थरारक प्रवास. गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील गोटाटोला गावातील घटना. खाटेवरून नेत वाचवलाय महिलेचा जीव. तळकोकणातील मडुरा गावात ओंकार हत्तीचा धुडगूस. ओंकार हत्ती भातशेती आणि वाड्या वस्तीत फिरत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. त्यामुळे भात कापणीही ठप्प. 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोलीतील औंढा नागनाथ मंदिरामध्ये पुरातत्व विभागाकडून मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचं काम हाती. मंदिराच्या शिखराची पांढरी कोटिंग काढून त्या ठिकाणी मूळ स्थापत्य रचना कायम ठेवण्यासाठी प्रयत्न. कोरोना काळातील 300हून अधिक ऑक्सिजन प्लांट धूळ खात. या प्लांटसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च. इतक्या मोठ्या प्रमाणावरती प्लांट बंद पडल्यानं शासनाच्या या योजनेची कार्यक्षमता, गुणवत्ता आणि पारदर्शकतेवरती मोठं प्रश्नचिन्ह. व्यक्तिमत्व हक्कांच्या संरक्षणासाठी आता अभिनेता अक्षय कुमारनं मुंबई हायकोर्टात धाव घेतलीय. एआयचा वापर करत डीपफेक फोटो, व्हिडिओ परवानगी विना करून त्याचा वापर करण्याविरोधात हायकोर्टामध्ये याचिका केली आहे. विदेशातील भारतीयांना यंदा दिवाळीचे फराळ तिखट लागणार. अमेरिकेनं लादलेल्या टॅरिफमुळे भारतातून फराळ पाठवण्यासाठी मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 700 ते 1000 अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. एमएमआरडीएचा प्रस्तावित मेट्रो लाईन 2A खाली 300 कोटी खर्चून उभारण्यात येणारा बॉलिवूड थीम पार्क प्रकल्प रद्द. स्थानिकांचा विरोध आणि काँग्रेसची माजी नगरसेवक आसिफा झकेरिया यांनी यासंबंधी पत्रव्यवहार केला होता. मध्य रेल्वेच्या 6 स्थानकांमध्ये प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवरती तात्पुरती बंदी. दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनल्स, ठाणे, कल्याण आणि पनवेल या स्थानकांसाठी मध्य रेल्वेचा निर्णय. यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.